मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. मित्रांनो, इतकं उन्हाचं टेम्परेचर वाढलंय, गरमी इतकी वाढली, खूप मरणाची गरमी वाढली. शेळ्यांचं धगधग धगधग होतं, शेळ्यांना पण माणसाला पण. आणि आता आपल्या शेळ्या गाभण आहे बघा. ही लाल शेळी गाभण आहे, पलीकडली लंगडी शेळी गाभण आहे. ते जवळपास 4-2 दिवसामध्ये, मला तर वाटतं उद्या नक्कीच, आज उद्याची येणार आहे ती रात्रीची. त्याच्यानंतर ती पाट दिसते का बोकडाजवळ, त्यामध्ये ती एक पाट व्यायला आलेली आहे. ही बघा, ही पाट आहे. तर अशा वातावरणामध्ये गाभण शेळ्यांचं खूप लक्ष ठेवावं लागतं, कारण की गाभण शेळ्यांना पाण्याचं जास्त प्रमाणामध्ये पाणी वेळोवेळेला भेटलं पाहिजे प्यायला. त्याच्यामध्ये जास्त उन्हामध्ये न्यायला नाही पाहिजे. एक तर शिराचं चारलं गेली पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या सकाळीच 7 वाजेला सोडतोय आपण, 9 वाजेपर्यंत चारतो आणि 9च्या नंतर आपण बांधून टाकतो. ते 4:30-5 वाजेच्या नंतर हुसका, अरे पाठ गेली हुसकी, अरे 4:30-5च्या नंतर आपण सोडत असतो. ते बघा, आता ती पाट तिनं ओवा सोडलेला आहे पूर्ण. मला तर वाटतं आज संध्याकाळपर्यंत, नाहीतर मग उद्या सकाळी नक्कीच. नाही ओवा सोडला ना तिनं, एवढा नाही सोडला पण आहे ना. हां, बारीक आहे ना पाट ती. आता या दोन, हे बघा कशा जोडीनं उभं राहिल्यात. हे दोन्ही पण गाभण आहेत, लंगडी आणि ही आमची लाखी शेळी. हे बघा लाखी. या 2 शेळ्या म्हणजे यांनी खरी सुरुवात आमच्या लाखी शेळीनं केलेली, आपली शेळी पालनाची. आणि या लंगडीच्या आईना, या दोघींना आपला खास गोठ्याला शोभा आणलेली आहे. ही लंगडी अगोदर आलेली आहे, म्हणजे लंगडीची आई आम्ही विकत घेतली होती. तर त्यावेळेस एक बोकड आणि ही पाठ होती लंगडी. त्यावेळेस या बोकडावणी असं बघा 1-1.5 महिन्याची, 2 महिने समजा. त्यावेळेस हिचा एक भाऊ आता बोकड. मित्रांनो, शेळी पालन म्हणजे चेन सिस्टीम आहे शेळी पालनाची. खरी जर सांगायचं म्हणलं तर साखळी सिस्टीम आहे. तुम्ही एक जर शेळी घेतली तर याच्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही 50-60 शेळ्या करू शकतात. कारण की पाठी जर घरी ठेवल्या तर त्या पाठीचं उत्पन्न वाढत चालतं, कमी होत नाही. अशा हिशोबानं जर नियोजन केलं तर 100% यश याच्यामध्ये भेटल्याशिवाय राहत नाही. आणि असंच ह्या पाठीनं, म्हणजे या लंगडीनं आपल्याला खूप काही धन दिलेलं आहे. हिच्या आईनं पण 2-3 वेळेस वेली आपली इथं. आणि ही पाट आता आपण लहानची मोठी करून हिला आहे तोपर्यंत आपण विकणार नाही. हिचा शेवट आपण गोठ्यावरती होऊ देणार आहे. कारण की हिचे बकरं असे राहतात. बोकड, तो बघा बोकड, आता हिचा बोकड आहे, सोन्या बोकड. हा या लंगड्या शेळीचा आहे. बघा कसा बोकड आहे. बकरं द्यायला एक नंबर आहे, आणि दुधाला पण अशी नंबर 1 आहे. मित्रांनो, आमच्या शेळ्याचं पण दूध इतकं वाढलंय. आता सध्या तुम्हाला सांगतो, ही जी शेळी दिसते ही मोरकानी, ही 1 लिटर दूध देते. रोज 1 लिटर दूध निघतं तिचं. आणि ती होंडा एक, आता हिचा बोकड विकला आपण आता 8,500 रुपयामध्ये. 8,500 मध्ये बोकड विकला. आणि ती होंडीचं तर मित्रांनो, हे असं आपलं शेळी पालन आहे. आता हे सगळं जित्राप आपलं घरचं आहे. 2 बोकड विकले आपण आता 16,000 रुपयामध्ये. आणि आता परत हे शेळ्या आता येतील तर 4-5 पिल्लं परत आपल्या गोठ्यावरती येणारच आहेत. 2-2 पिल्लं या शेळ्या नक्कीच देणार आहेत, यांची गॅरंटी आहे आपल्याला. झालं ते होंडा आणि मोरकानी सध्या खाली, ही एक शेळी खाली. आणि हे बघा, हे बकरं पाठी आहे, 3 पाठी आणि 2 बोकड, होंडा बोकड एक. ही पाठी एक वेली तर 1च पिल्लू देणार आहे समजा, 2 नाही देत. तर
मित्रांनो, शेळीपालन तुम्ही एका शेळीपासून जरी सुरुवात केली तरी पण तुमच्या शेळ्या एका शेळीपासून जरी सुरू केली तरी तुम्हाला 5 वर्षामध्ये आई हांजळ हिंजळ नको जनावर चालली ती कुसा सोड्या रे ते काय सोड राहिली कुसा ती ते काय काय माहिती काय होत कुसा सोड्या ना ती ना त्या माग याच्यात असते ती बरं जाऊ दे जनली तर आहे आण ती तिकडं फक्त बकरू विसरू दे नको बुवा. आता मला जायचं लग्नाला मित्रांनो रामनगरला आणि आपला राजू भैया शेळ्या चारणार आहे त्याच्याकडं आज शेळ्या सोडून देणार आहे इथं जवळपास सारीन कुठंतरी कारण की आज लग्न आहे लग्नासाठी जाणं आहे आपल्याला. बघा सोन्या बोकड कसा आहे आपला असा बोकड शेळ्यांमध्ये पाहिजेच मित्रांनो कारण की शेळी पालन करायचं म्हणल्यानंतर बोकड खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो चला आता आमच्या मागे पण गडबड आहे तर थांबतो इथंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.